खूप इमोशनल होऊन तुझे लाड करत होती. मला म्हणाली मला जे सांगायचंय ते मी फक्त फक्त किटीलाच सांगेन. कालपासून मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आणि तू अशी वागतेस की असं नको करू ना किटी. मला तरी कोण आहे तुझ्याशिवाय. पण मला तुला जे सांगायचं ते खरंच खूप खूप महत्त्वाचं आहे किटी. किटी मी जे तुला सांगणार आहे ते तू खूपदा जाणून घ्यायचा प्रयत्न केलास, पण मी ते तुझ्यापासून लपवण्यासाठी माझ्या जीवाचं रान केलं. 25 लाख रुपये हडप केलेस तू माझी. मी तुला हीच गोष्ट कधीपासून सांगायचा मनापासून प्रयत्न करते. सरोगसीसाठी तयार झालीस आणि ही गोष्ट मला नमिताने सांगावी, तू नाही. ते हळू बोल ना प्लीज. या सगळ्यापेक्षा आपली मैत्री सगळ्यात महत्वाची आहे. तुला हे जेव्हा सगळं कळेल ना तेव्हा तुला खूप त्रास होईल. प्लीज माझा ऐक, आपण बोलूया शांतपणे. शाईला नोटंकी. गेट लॉस्ट. काय करून बसले. हॅलो, कशी आहेस एडू? मी बरी आहे. तू कसा आहेस? अजिबात ठीक नाहीये. का, काय झालं? तू नाही आहेस ना जवळ. गप्प बस असं सारखं म्हणणारे माझ्या आशुडी. गप्प बस. कुठे ऑफिसमध्ये आहेस का? नाही, अजून पोचायचे. दादाच्या घरी खूप काम पडतं ना? नाही, असं काही नाही. तू मला नाही सांगणार, मला माहिती आहे. तू कॉलेजला जातोस ना रोज? हो, मस्त आहे कॉलेज. आणि काम? ती एवढी मस्त नाहीये. अगं, रिसेशनचा फटका इथेच जास्ती बसलाय ना, त्यामुळे सतत टांगती तलवार आहे. मग आता? झालं. तुला ना काही सांगायची सोयच नाहीये. लगेच टेन्शन घेतेस. काही प्रॉब्लेम नाही ना होणार समीर? नाही ग राणी, काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि जरी झाला तरी तुझा हा गुलाम तुला अजिबात त्रास होऊ देणार नाही. मी तुला तळहातावरच्या फोडाप्रमाणे नको फुलाप्रमाणे जपेन. हाच ना. आशू, 100% रडतीयस तू? नाही. नक्की? हो. ठीक आहे. मग हसत हसत माझ्या स्वप्नात ये. इथे रात्र झाली आहे, झोपतो मी आता. ठेव फोन. ओके. नक्की आहे हा आशू? बाय स्वीट हार्ट. आय लव्ह यू. गुड नाईट. बाय. स्वप्नातही तुला तोंड दाखवायची शरम वाटेल मला. तुझ्यासमोर उभी राहून काय सांगू? आज खोटं बोलले, उद्या खोटं वागावं लागेल. त्यानंतर तुझ्या स्वप्नात पाऊल टाकण्याचा अधिकार राहील मला?
तूच मला फटके मारले पाहिजे. अशी तू नाही सुधारणार आहे मी. मग मर आता विचार करून करून. नको ना इतका गिल्ट देऊस राव. ऑलरेडी अर्धी मेली आहे रे मी. त्याला तोंड आहे का कटार आहे काय कळत नाही मला माझं. नीच हलकट. तू ना हा प्री प्लॅन करून गेम केला जसं वाटेल ते बोलले यार. वाटेल ते. खरंच खूप मोठी चूक केली. खूप मोठा गुन्हा आहे हा. मग आता काय करणार आहेस? मी जाऊन माफी मागणार आहे तिची. म्हणजे आणखीन एक ड्रामा? ड्रामा नाही यार रोहन. ट्राय टू अंडरस्टँड मी यार. खरंच मनापासून माफी मागणार आहे मी तिची. इनफॅक्ट तिची माफी नाही मागितली ना तर मला चैनच नाही पडणार. किटी किटी हा असा स्वभाव घेऊन कसं होणार आहे तुझं दुनियेत? आधी भांडायचं आणि मग माफी मागायची. आता काहीच वाटणार नाही का माफी मागताना? मोकळं वाटणार आहे मला. खरंच खूप मोकळं वाटणार आहे मला. माझ्या मनात राग साचला. मी मोकळेपणाने ओतून टाकला तिच्या. आणि आता मला माझी चूक कळली आहे तर माफी मागण्यात काय लाज वाटणार आहे? आणि खरोखरच तिने तुला बाजूला करून ती तिथे घुसलेली नाहीये. रोहन मला तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण आशूची माफी मी फक्त एकाच कारणासाठी मागणार आहे. कारण मी तिच्यावर फसवणुकीचा आरोप केला म्हणून. म्हणजे आता आशू सरोगेट मदर होणार. रादर माझ्याऐवजी दुसरी कुठलीही बाई सरोगेट मदर होणार हे मला इतक्या सहजासहजी पचणार नाहीये. घे गुलाबजाम खाऊन दे पट. नाही नको मला. का ग इतराला बोरं खाल्ल्यासारखी गुलाबजाम खात असेस आज का नको? हा खरंच नको आहेत मला. का? बघू काय अभ्यास करतेस. बघू ना. तू हे जर गुलाबजाम खाल्लेस ना तर आशू आत्याला पण डबाभर गुलाबजाम पाठवू आपण. खरंच? आशू आत्याला पण आवडतात ना म्हणून खावेसे नाही वाटले मला. आणखी देशील ना? हो ग बाई भरपूर केलेत. हवे तितके खा. काय केलं एवढं? आम्हाला पण द्या चव बघायला. गुलाबजाम केले. तेव्हापासून मागे लागली ती गुलाबजाम हवेत म्हणून खवा अंडण करून टाकले. जा बाबांना पाणी घेऊन ये जा. तिला पण नेऊन देता येतील ना 4. तिला म्हणजे कोणाला? अश्विनीला. तिलाही खूप आवडतात ना गुलाबजाम. आता
आणायचे केले तर घेऊन जा. अजब आहेस तू अंजू. अनायासे केले, तिलाही नेऊन द्या वगैरे काही कळत नाहीये का मला? आशूसाठीच केलेस तू हे गुलाबजाम, मालविकाचं आपलं निमित्त. मला दोघेही सारख्याच आहेत. ठीक आहे, मी नेऊन देतो तिला डबा ऑफिसमध्ये. डबा भरते. येऊ का ग? अगं तू कशाला उभी राहिलीस? बसा ना. मीही तुम्हाला मा म्हटलं तर चालेल ना? अगं माच म्हणायचं. आवडलं तुला हे घर? हो. आशू, आपलंच घर आहे, आपलीच माणसं आहेत असं समजून ह्या घरात राहिलीस ना तर लवकर रुळशील. आणि रुळली नाहीस ना तर तुला त्रास होईल. बाळाच्या जन्मापर्यंत तुला इथेच राहायचंय ना? हो. आशू, तुझं मन मला कळतंय. तू जे करायला निघाली आहेस ना त्याबद्दल आम्ही सगळे, रादर संपूर्ण घर तुझं ऋणी आहे. पैसा, मोबदला, 25 लाख ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. तू जे करणार आहेस त्याचा मोबदला लावणं म्हणजे मातृत्वाचा अपमान करण्यासारखा आहे. तुला मिळणारे पैसे म्हणजे फक्त टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता म्हणून दिलेले फुल ना फुलाची पाकळी असेल. तुला नमिताशी जुळवून घ्यावं लागेल. नमिता थोडी हट्टी आहे, लहरी आहे, पण मनाची खूप चांगली आहे ती. अगदी बावनकाशी सोन आहे. गेली 10 वर्ष मी तिला मुलीसारखं सांभाळलंय. यापुढे तू तिची धाकटी बहीण हो. मी प्रयत्न करेन. आशू, आमच्या घरातल्या सगळ्यांचा आनंद, सगळ्यांच्या आशा तुझ्यावर टिकल्यात. तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? हॅलो. हॅलो, दातार काका आहेत का? हा बोलतोय. हा नमस्कार, मी देवधर बोलतोय. शरद देवधर. हा आलं लक्षात, बोला. हा, आशू आली असेल ना ऑफिसला? नाही म्हणजे मुद्दाम तिच्या मोबाईलवर कॉल नाही केला कारण कामात असेल ना म्हणून. नाही अश्विनी आज ऑफिसला आली नाहीये, बरं नाहीये तिला. बरं नाही म्हणजे काय झालंय? नाही काळजी करू नका, तसं काही गंभीर नसावं. जुजबी ताप वगैरे आला असेल. उद्या ऑफिसला आली की तुमचा निरोप सांगतो मी तिला. बर. ओके. डबा भरलाय, तुम्ही लगेच निघताय का जायला? अगं नाही, आशू नाही आलेली आज ऑफिसला. का? तब्येत बरी नाही म्हणे तिची. बरं नाही म्हणजे काय झालं? दातार काकांना सुद्धा नक्की काही ठाऊक नाहीये. त्या किटीच्या घरात ना खाण्यापिण्याचे हाल होत असणार तिचे. तब्येत राहील कुठनं नीट? तुम्ही फोन लावा ना आधी तिला जरा. फोनवर सांगणार आहे ती, ठणठणीत बरी आहे म्हणूनच सांगणार. सर्दी ताप आला असेल तर तुळशीचा काढा द्यावा ना, नाही तर सुंठ घालायची उगाळून डोक्यावर. साधी त्रिभुवन कीर्ती घेतली ना तरी बरं वाटतं. पण त्या किटीला कळेल तर ना बिनडोक नुसती. सरळ डॉक्टरकडे नेलं ना तरी खूप झालं. त्या किटीकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षाच करू नका तुम्ही. बिनबायाचे कपडे घालून ना हात फलकत फिरत असते गावभर नुसती.
आपल्या माणसाची ना आपणच काळजी घ्यायला हवी. आपण आत्ताच जाऊया तिच्याकडे. अगं तू कशाला, मी जाऊन येतो ना. नको, मी पण येते तुमच्यावर. आपण दोघं बरोबरच निघूया. चला. बोलावलं? तुझा आणि माझा संबंध पैसे मिळाले की हा संबंध संपेल. अर्थात ते बाळ तू आम्हाला दिल्यानंतर. करतेस ना सही? मी थांबतोय. मला थोडा वेळ द्याल? ठीक आहे. तुला वाचायचंय का नीट? नीट वाचून घे, सही कर आणि मग ओरिजिनल कॉपी मला आणून दे. नाही, तसं नाही. मग मला थोडा वेळ एकटं राहायचंय. मी सही करणार आहे. आता तर मी इथेच आहे ना. पण या सहीनंतर मी संपूर्णपणे माझी असणार नाही. माझ्या अस्तित्वातला एक अंश या पेपर्स बरोबर बांधला जाईल. खूप महत्वाचा निर्णय आहे. ठीक आहे. टेक युअर टाइम. मात्र पेपर्स नीट वाचून घे.